चमत्कार होतात. हवं ते हव्या त्या वेळी होतं. आपण जे फील करून म्हणतो, बोलतो, ते 100% झालंच असं समजा. जेव्हा आपण प्रत्येक क्षण जगायला शिकतो, साजरा करायला शिकतो, त्यावेळी ही जादू होते. आपले आजार दूर होतात, बरे होऊ लागतात. आपली ध्येय पूर्णत्वाला येतात. नवे मार्ग, नव्या संधी आपलं स्वागत करू लागतात. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. कृतज्ञतेने जेव्हा आपण परिपूर्ण असतो, त्यावेळी ओंजळ आपली नेहमी भरलेली असते. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कधीच आपल्याकडे नाहीयेत किंवा नसणार आहेत. कधीच आपल्याला त्या कदाचित मिळणार नाहीयेत. मात्र आपल्याला त्या दिसेनाशा होतात आणि तेव्हापासून यशस्वी जीवनाची सुरुवात होते. ज्यावेळी आपण स्वतःची सर्व जबाबदारी आनंदाने उचलतो आणि त्याचा आपल्याला थोडाही गर्व किंवा अहंकार नसतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जिंकतो. साधेपणा हा यशस्वी लोकांचा चांगला गुण असतो. जितकं आपण साधं आहोत, जितकं आपण सहज आयुष्य जगतो, तितक्या जास्त जादू, चमत्कार आपल्या आयुष्यात घडू लागतात. आता हा साधेपणा म्हणजे आपल्याला प्रत्येक काम करत असताना स्वतःला विचारायचंय, की आपण हे काम साध्या आणि सोप्या पद्धतीने करतोय का? करत नसू, तर ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? शक्य तितक्या साध्यापणाने आपण आपल्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट करतो. आपल्यासमोर येणारं आयुष्य, आयुष्यातली परिस्थिती जगतो, तितके आपण शांत आणि यशस्वी होतो. आयुष्यात चमत्कारांना आमंत्रण देण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. आपण एखाद्याची चमत्कारिक गोष्ट ऐकताना विश्वास नाही ठेवत. असं कुठे असतंय? असं कुठे होतंय? अशी आपली भावना असते किंवा "हे काय सांगतेय ही?" असं आपल्याला वाटतं. आपण फक्त "हो" म्हणून सोडून देतो. असं नाहीये. आपण तो अनुभव ज्यावेळेला ऐकत असतो, त्यावेळेला त्याच्या मागची गोष्ट समजून घेतली, तर नक्कीच आपल्याही आयुष्यात चमत्कार होतील. फक्त त्याला प्रयत्नांची जोड द्यायला हवी. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहून सगळी शक्ती पणाला लावून एखाद्या गोष्टीवरती काम करतो, त्यावेळेला ती गोष्ट 100% आपल्याला मिळते. हळू-हळू होईल, पुढे बघता येईल, आज करूयात, 4 दिवस करूयात, मग विसरून जाऊयात. असं केल्याने कोणतीही गोष्ट मिळवणं सोपं होणार नाहीये. त्यामुळं आपल्या प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. एकदा का आपण आपल्या भावनेवरती काम केलं, आपण आपल्या शब्दांवरती, विचारांवरती विश्वास ठेवू लागलो, की मग ही कन्सिस्टन्सी ठेवणं सोपं जातं. वस्तूंचा साठा करण्यापेक्षा अनुभव गोळा करायला शिकूयात. अगदी लहान-लहान अनुभवांपासून सुरुवात करूयात. जे शक्य आहे ते सगळं जपून ठेवूयात. ते सगळे क्षण लिहून काढूयात. आनंदाचे क्षण शोधूयात आणि मुद्दाम त्याबद्दल लिहूयात. म्हणजे आपल्याला फक्त आनंद वेचण्याची सवय लागेल आणि मुळात हे अनुभव ज्यावेळेला आपण लिहिणार आहोत, त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होणार आहे, ती भावना आपल्याला आयुष्यात आपल्याला हव्या असणाऱ्या अनेक गोष्टींना मिळवण्यासाठी मदत करेल. आणि म्हणूनच कितीही काम असलं तरीही दिवसातून थोडा वेळ आपल्या स्वतःच्या आवडत्या कोपऱ्यामध्ये बसायचं आणि जे काही दिवसभरामध्ये आनंद देणारं होतं ते लिहून काढायचं. आनंद देणारं ताई काहीच नसतं, असं अजिबातच होणार नाही. मी स्वतः, माझा जन्म, माझा श्वास म्हणजे आनंद आहे. ही भावना मनात घ्या आणि त्यावरून लिहायला सुरुवात करा. कितीही वाईट परिस्थिती असली, नकारात्मकता असली, तरीही आपण स्वतः एक आनंद आहोत, हे आपल्या लक्षात यायला लागेल. आणि म्हणून अनुभवांचा साठा करूयात, क्षणांचा साठा करूयात. अधिक आनंद देणाऱ्या गोष्टी जरी आपल्या आयुष्यात नसतील, तरी त्या आपण निर्माण करूयात. आज मी वही पेन घेऊन ह्या कोपऱ्यामध्ये बसू शकते, हाच माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंद आहे, असं मानूयात आणि त्यावरून जेव्हा आपण लिहायला सुरुवात करू, त्यावेळेला आपोआपच आपलं मन आपल्याला साथ देईल. आपल्या मनातून अनेक चांगले-चांगले विचार बाहेर पडतील
आणि आपल्याला विश्वास नाही बसणार, की अरे बापरे! इतकं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि आपोआपच मन कृतज्ञतेने भरून येईल. ज्यावेळेला मन कृतज्ञतेने भरून आलेलं असेल, त्यावेळेला आपल्याला आयुष्य सोपं वाटायला लागेल, सुंदर वाटायला लागेल. शेजारच्या छोट्याशा झाडामध्ये देखील आपल्याला आनंद मिळायला लागेल. त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला छान वाटायला लागेल. आणि हेच आहे खरं यश. आणि हे जेव्हा यश आपल्याला मिळणार आहे ना, त्यावेळेला जगातली कोणतीही गोष्ट मिळवणं अगदी सोपं जाईल. जेव्हा आपण आपली उद्दिष्ट स्पष्टपणे लिहू, ब्रह्मांडाला सांगू, की मला हे हवंय आणि हे मला ह्याच वेळी मिळणार आहे. असं जेव्हा आपण ठामपणे म्हणतो, बोलतो किंवा तसा विचार करतो, त्यावेळेला ऑलरेडी तसं होण्याची सुरुवात झालेली असते. फक्त आपण ते मागितलेलं असतं त्याच वेळी आपल्याला मिळतं, हे मात्र नक्की आहे. आपल्या ध्येयाची रोजनिशी आपल्याला रोज लिहिलीच पाहिजे. त्या रोजनिशीमध्ये रोज व्यक्त झालं पाहिजे. चांगल्या भावना मुद्दाम लिहिल्या पाहिजेत. त्या लिहिल्या, विचारांमध्ये आल्या, की मग आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये देखील त्या यायला सुरुवात होते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत प्रयत्नांना सुरुवात करा आणि तुमच्याही आयुष्यात घडणारी जादू अनुभवा, चमत्कार पहा.